तर नागपूर ते मुंबई या विमानाचं तिकीट सुद्धा महागलेलं आहे। शपथविधीला मुंबईला जाणाऱ्यांची संख्या वाढल्यानं या दरामध्ये वाढ झाली। तब्बल 20,000पर्यंत तिकिटाचे दर हे पोहोचलेले आहेत। देवेंद्र फडणवीस हे शपथ घेणार असल्यानं नागपूरकर चाहते मुंबईला मोठ्या प्रमाणात जात आहेत। तिकीट महागल्यानं शेकडो समर्थक समृद्धी महामार्गाने सुद्धा निघालेले आहेत। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून अधिकचा तपशील घेऊया। जितेंद्र, खरं तर तिकीट महागलेलं आहे, 20,000पर्यंत तिकीट गेलेलं आहे। जर सामान्य परिस्थितीमध्ये हे तिकीट साधारण किती असतं जे आता 20,000पर्यंत पोहोचलंय? विक्रांत, राज्याच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा नागपूरकर विराजमान होणार आहे आणि त्याचा जो आनंद आहे, तो उत्साह आहे, तो भाजप कार्यकर्त्यांसह सामान्य नागरिकातही असल्याचं आपल्याला दिसून येत आहे। त्यामुळे केवळ नागपूरकरच नाही तर विदर्भातील जे अमरावती असेल, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली इथपासून जे जिल्ह्यातील भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते, समर्थक आणि सामान्य नागरिक जे आहेत ते शपथविधीसाठी जाण्यासाठी उत्सुक आहेत। आणि त्या पार्श्वभूमीवर जे आहेत ते विमानांची जी किमती आहेत, दर आहेत तिकिटांचे, ते मोठ्या प्रमाणात वाढल्याचं आपल्याला दिसून येते। साधारणतः 5 ते 7,000 रुपये या लिमिटमध्ये असणारे जे दर आहेत ते काल 25,000पर्यंत गेलेले होते। सकाळचा जर किमतीचा विचार केला तर 16,000पासून हे विमानाचे दर सुरू झालेले होते। सकाळी 16,000, 18,000पर्यंत सकाळचे दर होते। संध्याकाळचे जे दर होते ते 25,000पर्यंत गेल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे रस्ते मार्गाने आणि त्यातही आता समृद्धी महामार्ग झालेला आहे शिर्डीपर्यंतचा, तर त्या समृद्धी महामार्गाचा वापर करीत अनेक जे शेकडो समर्थक आहेत ते आता नागपूर मार्गे निघालेले आहेत। आणि आज कोणी पोहोचलेलं असेल, कोणी पोहोचणार असेल किंवा दुपारपर्यंत पोहोचून ते आता शपथविधीला हजर राहणार आहेत। मात्र शपथविधीच्या निमित्ताने विमान कंपन्या ज्या आहेत त्या मालामाल झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे। तिकिटा जी आहेत ती पूर्ण सोल्ड आउट झालेली आहेत, किमती वाढलेल्या आहेत आणि दुसरं महत्वाचं म्हणजे रेल्वेचं तिकीट हे वेळेवर मिळत नाही, त्याची मोठी वेटिंग लिस्ट असते। त्यामुळे रस्ते महामार्गाची निवड आता जी आहे ते शेकडो समर्थकांनी केल्याचं आपल्याला या माध्यमातून दिसून येत आहे। विक्रांत, बरं, खरं जितेंद्र, तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलं समृद्धी महामार्ग हा आता खरं तर नाशिकच्या अगदी पुढे मुंबईच्या जवळ घोटीपर्यंत येऊन पोहोचलेला आहे आणि त्याच्यामुळे समृद्धी महामार्गाने आता देवेंद्र फडणवीस समर्थक हे मुंबईकडे निघालेले।